आता पाहूया लोकसभेच्या आखाड्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली। माझं तिकीट राज्याने नाही तर सर्वोच्च नेत्यांनी ठरवले। मला लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती। तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीने निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली। माझं तिकीट राज्याने नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय। देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय। त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे। राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त आहे। पंकजा मुंडेंचं पाथर्डीत वक्तव्य। सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, पण मला आशीर्वाद द्यायला कुणी नाही। माझ्यासाठी लढायला कुणी नाही, फक्त तुमच्या जीवावर उभी आहे। मुंडेंचं भावनिक वक्तव्य। राज्यात एकाच लोकसभेची रोज टीव्हीवर चर्चा आहे। काय पंकजा मुंडेंना धक्का धोका याच्याशिवाय चर्चाच नसतात। सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, पण मला आशीर्वाद द्यायला कोणी नाही। माझ्यासाठी रणांगणात उतरायला कोणी नाही, फक्त तुमच्या जीवावर मी या मैदानात उतरलेली आहे। भाजपकडून राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं। आयोगानं कारवाई करावी। राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या। राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर तर राहुल नार्वेकर, प्रवीण परदेशीही फडणवीसांच्या भेटीला। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजितदादांची चर्चा करणार। सूत्रांची माहिती। अभिनेता गोविंदाने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। सूत्रांची माहिती। 5 दिवसांपूर्वी शिंदे आणि गोविंदाची भेट झाल्याची माहिती। गोविंदा शिंदे गटात प्रवेश करून मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर। दिल्लीत स्वरा भास्करने घेतली रमेश चन्नीथलांची भेट। शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली जाणार। अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्याने आक्षेप। आयोगाने कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार। अवघडांची माहिती। उद्धव ठाकरे हेच औरंगजेबी प्रवृत्तीचे। उद्धव यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलं। उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भावाला पक्षातून काढलं। बावनकुळेंकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख। ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केले? सत्ता प्राप्तीकरता औरंगजेबाने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं। महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्तीकरता घरातल्या भावाला कुणी काढलं? औरंगजेबी वृत्ती कुणी स्वीकारली? या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता औरंगजेब वृत्ती कोणाची आहे? उद्धव ठाकरेची।